नमस्कार, मी शबाना शेख, केंद्र प्रशासक वन स्टॉप सेंटर। वन स्टॉप सेंटर हे केंद्र शासनाची एक योजना आहे जी 2020 मध्ये आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे। वन स्टॉप सेंटरची स्थापना करण्यामागचा एक मुख्य उद्देश होता 2012 मध्ये ज्यावेळेस निर्भया हत्याकांड झालं होतं त्यावेळेस निर्भया जी होती त्या पीडितेसोबत जे अत्याचार घडलं त्यावेळेस तिला कोणत्याही प्रकारची मदत भेटत नव्हती, मिळत नव्हती। म्हणजे पोलीस मदत असेल किंवा वैद्यकीय मदत असेल किंवा कायदेशीर मदत असेल, अशा मदत मिळवण्यासाठी किंवा या सुविधा मिळण्यासाठी तिला खूप अडचणी निर्माण झाल्या व त्या पीडितेचं दुर्दैवी मृत्यू झाला। ही घटना घडल्यानंतर शासनाने असा विचार केला की असं एक काहीतरी केंद्र असलं पाहिजे की जिथे महिलांना एकाच छताखाली अनेक प्रकारच्या सुविधा मिळाल्या पाहिजे। आणि या उद्देशाला अनुसरून शासनाने वन स्टॉप सेंटर एक थांबा केंद्र याची स्थापना केली। 2015 मध्ये वन स्टॉप सेंटरची स्थापना करण्यात आली व त्यानंतर अनेक राज्यात अनेक वेळोवेळी त्याची स्थापना झाली। अहिल्यानगर शहरात 2020 मध्ये 26 जानेवारी 2020 मध्ये याची स्थापना झालेली आहे आणि तेव्हापासून तर आतापर्यंत वन स्टॉप सेंटर अंतर्गत 1411 महिलांना विविध प्रकारे सुविधा पुरवायला गेल्या, त्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे व त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। वन स्टॉप सेंटर अंतर्गत कोणत्याही महिलेला त्याच्यासोबत कोणत्याही प्रकारचा जर अत्याचार घडला असेल, मग ते कौटुंबिक हिंसाचार असो किंवा लैंगिक अत्याचार असो, अपहरण असो, छेडछाड असो, ॲसिड हल्ला असो किंवा इतर कोणत्याही प्रकारचे जर तिच्यावर अत्याचार होत असेल तर अशा वेळेस वन स्टॉप सेंटर अंतर्गत त्या महिलेला पूर्ण तिला सुविधा दिली जाते, मदत केली जाते। म्हणजे समजा जर एखाद्या महिलेला वैद्यकीय मदतीची गरज असेल तर आपण तिला मोफत ती प्रोव्हाइड करतो, उपलब्ध करून देतो। त्याचबरोबर एखाद्या महिलेला कायदेशीर मदतीची जर गरज असेल तर आपण तिला कायदेशीर मदत उपलब्ध करून देतो। वन स्टॉप सेंटर अंतर्गत 5 मुख्य प्रकारच्या सुविधा दिल्या जातात। त्यात सर्वप्रथम सर्वात मुख्य सुविधा आहे निवारा। म्हणजे कोणत्याही पीडित महिलेला आपण एकाच वेळेस ॲट अ टाइम 5 महिलांना 5 दिवसाचा आपण निवारा देतो। त्या 5 दिवसात त्या महिलेला, त्या पीडित महिलेचं आपण पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे त्या पीडित महिलेला कोणत्या प्रकारची गरज आहे त्यानुसार आम्ही तिचं पुनर्वसन करतो। जर ती कौटुंबिक वादातून आलेली असेल तर तिचे सासरचे व माहेरचे लोक यांना बोलवून त्यांचं समुपदेशन करून तिला त्यांच्या घरी पाठवून पुनर्वसन करून त्यांचे कौटुंबिक जे वाद आहे ते मिटवून तिचं पुनर्वसन करतो। त्याचबरोबर अपहरण असेल, अनैतिक मानवी वाहतूक किंवा इतर कोणत्याही वादातून आलेली असेल तर तिच्या गरजेनुसार आम्ही तिला मदत उपलब्ध करून देत असतो। ज्यावेळेस एखादी पीडित महिला आपल्याकडे येते तर निवारा सोबतच सगळ्यात महत्त्वाची एक सुविधा आहे समुपदेशन। कारण एखादी पीडित महिला येते त्यावेळेस ती ट्रॉमामध्ये असते, अत्यंत दुःखी किंवा मानसिकरित्या अस्थिर असते, मग त्यावेळेस आपण समुपदेशन ही सुविधा तिला उपलब्ध करून देतो। त्याचबरोबर तिच्या गरजेनुसार जर कौटुंबिक हिंसाचारातून मारहाण झाली असेल तर किंवा लैंगिक अत्याचारातून काही तिला वैद्यकीय मदतीची गरज असेल तर आपण तिला वैद्यकीय मदत पण उपलब्ध करून देतो। ह्या सगळ्या प्रकारातून शेवटच्या याच्यात समजा जर काही तिला कायदेशीर मदतीची गरजच पडत असेल तर पोलीस मदत व कायदेशीर मदत देखील आपण तिला उपलब्ध करून देत असतो। व या सर्व शासकीय यंत्रणेसोबत वन स्टॉप सेंटरचं एक छान प्रकारचं समन्वय आहे, ज्यामुळे हे लोक शासकीय यंत्रणा देखील त्या महिलांना वन स्टॉप सेंटर मार्फत जर रिक्वेस्ट केली, त्यांना विनंती केली तर ते त्यांना मदत देत असतात। वन स्टॉप सेंटर अंतर्गत फक्त निवारा नाही तर इतर वादातून ज्यावेळेस महिला येतात तर त्या महिलांना आपण इथे आल्यानंतर त्यांच्या समस्या जाणून घेतो। आपल्या इथे एक चांगल्या प्रकारे अपॉइंट केलेला काउन्सिलर देखील आहे जो त्या महिलांच्या समस्या ऐकून घेऊन तिला तिच्या म्हणजे समस्येनुसार तिला तिचं समुपदेशन करतो व तिचं पुनर्वसन करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। एखादी महिला जर पीडित महिला आली असेल निवाऱ्यासाठी आणि तिला तिच्या सासरीही जायचं नसेल किंवा माहेरीही जायचं नसेल तर अशा वेळेस त्या महिलेला आपण तिच्या इच्छेनुसार शासकीय महिला गृह आहे त्या महिला गृहात तिचं नियोजन करून देतो।
कोणतीही महिला आल्यानंतर आम्ही तिला असं म्हणत नाही की तुझी इच्छा जर असेल तर ती जाऊ शकते. ती जर बाहेर गेली तर तिच्यासोबत काय काय घटना घडू शकतात किंवा कसं ते पुढील हे असू शकतो, तिच्यासोबत दुर्घटना घडू शकतात याची सर्व तिला जाणीव करून देऊन तिचं पूर्ण प्रयत्न करतो पुनर्वसन करण्याचा. त्याचबरोबर एखाद्या महिलेला जर नोकरीची आवश्यकता असेल किंवा काही प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता असेल तर त्या बाबतीत देखील वन स्टॉप सेंटर अंतर्गत अनेक यंत्रणांसोबत समन्वय साधून तिला त्या प्रकारे देखील आम्ही मदत करत असतो. म्हणजे महानगरपालिकेअंतर्गत ज्या काही सोयीसुविधा आहे त्यांची माहिती देऊन आम्ही त्या महिलेला रोजगार उपलब्ध करण्यासाठी, प्रशिक्षण घेण्यासाठी, कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी या सर्व प्रकारची आम्ही त्या महिलेला मदत करत असतो. सध्या वन स्टॉप सेंटरमध्ये केंद्र प्रशासक, काउन्सिलर, पॅरामेडिकल व मल्टीपर्पज 4 सिक्युरिटी गार्ड अशा लोकांचा स्टाफ आहे. वन स्टॉप सेंटर हे 24 तास चालणारा प्रकल्प आहे आणि इथे कोणतीही महिला अर्ध्या रात्रीही येऊ शकते. म्हणजे तिच्याकडे जर एकही डॉक्युमेंट्स नसेल तरीही आम्ही तिचं वेलकम करतो. ती मोकळ्या हाताने जरी आली तर ती आल्यानंतर तिला एका घरात आल्यानंतर ज्या काही सुविधा मिळायला पाहिजे त्या सर्व सुविधा आम्ही तिला उपलब्ध करून देतो. म्हणजे तिला भोजन तर देतोच, भोजन असेल, पाणी असेल, परंतु वेलकम किटमध्ये आम्ही तिला सर्व वस्तू देत असतो. कपड्यापासून तर टूथब्रश, साबण, शॅम्पू, पावडर, तेल वगैरे या सर्व प्रकारच्या सोयीसुविधा आम्ही तिला देत असतो व तिच्यासोबत समन्वय साधून तिच्या गरजा पूर्ण करण्याचा आमचा पूर्ण मानस असतो. या महिलांचा मानसिक एक स्थैर्य त्यांचं स्थापन करून त्यांना पुढील वाटचालीस आमचा पूर्ण मार्गदर्शन करण्याचा आमचा प्रयत्न असतो. वन स्टॉप सेंटर अंतर्गत सध्या 181 वुमन हेल्पलाईन देखील सुरू करण्यात आलेला आहे. पूर्ण राज्यातून ज्या काही महिलांच्या तक्रारी 181 वर जातात तर ते पुणे कंट्रोल रूमवरून आपल्या वन स्टॉप सेंटरला रेफर केल्या जातात व या वन स्टॉप सेंटर अंतर्गत आम्ही त्या महिलांपर्यंत पोहोचून त्या महिलांच्या ज्या काही अडचणी आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न करतो. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 2 वन स्टॉप सेंटर आहे. सध्या संगमनेर येथे एक दुसरा वन स्टॉप सेंटर सुरू करण्यात आलेला आहे व तेथे नवीनच असल्यामुळे थोडं तिथे जे काही मदतीची गरज असते आम्ही दोघे समन्वयाने महिलांच्या समस्या दूर करण्याचा आमचा प्रयत्न असतो.